एक पोरगा इष्टीत चढला आणि कंडक्टरला म्हणला 2 तिकीट द्या. काय म्हणला? 2 तिकीट द्या. कंडक्टर म्हणला साहेब एकटेच दिसतायत, तिकीट 2. पोरगा म्हणला 1 हरवलं तर. कंडक्टर जरा आगावच होता, म्हणला 2रं बी हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे इष्टीचा मोफत पास आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का, कळलं पाहिजे. आता ज्याच्याकडे पास आहे त्याला तिकीट घ्यायची, म्हणजे तुमचं आहे ते करा ना. मित्रांनो सायन्स घेतलं म्हणून सायन्स घेत जाऊ नका. आपल्याला ज्याच्यातली अक्कल आहे म्हणजे ज्याच्यातलं डोकं आहे महाराज बरं का, तेच करावं ना. आमचं लय अवघड दादा, लोकांचं बघून कधीपर्यंत करणार. आणि लक्षात घ्या ही दुनिया आहे, दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, सगळ्यात मोठा रोग आहे. अजून एक सांगते, पटतंय का बघा. लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे. कळलं त्यालाच कळलं बरं का. लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे. त्यांना काहीतरी राहू द्या. लोक अरे दुनिया आहे, गोरी बायको केली तर कशी दिली म्हणतात, आणि काय केली तर कस काय केली म्हणतात. असं आहे दादा लोकांचं बरं का. जास्त पैसे खर्च उधळ्या म्हणतात, कमी खर्चा चिंगूस म्हणतात, लय हसा काय मूर्ख आहे म्हणतात, कमी हसा काय घोमिंड आहे म्हणतात. अरे मग काय करायचं, बॉम्बलायचं का. म्हणून जीवनामध्ये फार अवघड गोष्टीत पडू नका. लोक काय म्हणतील हे जर आपण ऐकत बसलो ना दादा तर लय अवघड होईल. त्या गाढवाच्या गोष्टीसारखं होईल. इंगळे बाबा सांगायचे ना, म्हणजे डोक्यावर घेतलं तरी प्रॉब्लेम आहे, चलवीत न्याला तरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर बसलं तरी प्रॉब्लेमच आहे दादा लोकांना बरं का. त्याच्यामुळं त्याच्या बेनं ती गाढवं त्यानं टाकून दिली तलावात आणि गेला एकटाच बोंबलत. तशी आपल्यावर वेळ येऊ द्यायची नाही. लोकांचं ऐकायचंच नाही दादा. ही लोक कधीच आपल्या चांगल्यात मध्ये नसतात, कधीच नाही. किती तुम्ही विचार करा लोकांच्या बोलण्याचा, लोक वाईटच बोलणार आहे. कसंही केलं तरी दोन्हीकडून ढोलकी वाजवतात दोघं लोक. पण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचा तर त्याच्यावर ठेवा, आणि एकदा तुम्ही त्याच्या चरणी लागावं, एकदा त्याचं नामस्मरण घेतलं ना तर या लोकांची काळजी करायची गरज पडत नाही. आमच्या तुकोबाऱ्यांना लोकांनी काही कमी बोलले का दादा. अरे एवढे वाईट दिवस आणले. अरे माझ्या तुकोबाऱ्यासारखा ज्ञानी माणसाला ज्यांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला त्या याच लोकांनी त्या तुकोबाऱ्यांना धर्मपीठात उभा करावं. ज्ञानेश्वर महाराज याच लोकांनी त्यांच्या जोडीत दगड धोंडे टाकावी. ही लोक आहेत दादा. काही जरी झालं अरे नीतिमत्ता घाण ठेवून वागणारी लोक आहेत ही. पण मी पण कोणाला नीतिमत्ता सांगायले. ही दुनिया आहे दादा. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. लक्षात घ्या बरं का. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मिळलो बाबा. मरून फायदा आहे का, कळलं त्यालाच कळलं बरं का. मरून फायदा नाही, कारण यांच्यात नीती नाही. कोणाला नीती शिकवायले. पैसे घेऊन मतदान करणारी जात ह्यांना नीती शिकवायची का. थोडं नीतीनं जगत जा दादा. थोडं थोडं, लय नाही थोडं. अहो पैशा पायी एका गावात असा सरपंच केला, तुमच्यात नाही, तुमचा गुणवा नाही दादा बरं का. दुसऱ्या गावात असा एक सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठा मारू मारू बेजार. मास्तर म्हणला 26 जानेवारी 15 ऑगस्ट सरपंच झेंडा वंदनला या. सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही, ते ह्या करून उभं राहिलं. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दोरी वाढा. सरपंचानं अशी दोरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. दोरी शिटकी वाली वडली दादा. तर काय सांगावं दादा. मला सांगायचंय काय, मला पैशासाठी काही करू नका दादा. नीतिमत्ता घाण ठेवू नका. लोकांच्या तळवे चाटून जगणारी जात नाही आपली. पोरांनो तुम्हाला सांगते, आदर्शच बनवायचा आहे ना तर राजकारणी लोकांना कधी आदर्श बनवू नका. आणि धर्म घाण ठेवून यांनी आपला मान ठेवला. आदर्शच बनवायचं आहे ना दादा. माझे ज्ञानोबा आहे, वयाच्या 16 वर्षी जगाला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ प्राप्त करून दिला. अरे विवेकानंद स्वामी वयाच्या 21 वर्षी या जगाला जगाच्या अटके पार झेंडा ज्ञानाचा जगाच्या पलीकडे नेऊन लावला. अहिल्याबाई होळकर अरे एकटी स्त्री पण सगळ्या जनतेशी लढून आपलं राज्य टिकवलं. मासाहेब जिजाऊ अरे स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण करणार रत्न पोटी जन्माला घातलं. अरे बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या प्रकाशाला अभ्यास केला पण राज्याची राज्यघटना लिहिली. अरे सावित्रीबाई फुले जगाची दगडधोंडे खाल्ले पण या ज्ञानाचा झेंडा रोवलाच आणि स्त्री शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला. आदर्श बनवायचा आहे ना तर छत्रपती शंभूराजांना बनवा. अरे डोळ्यासमोर मरण होतं, अरे मरण पत्कवलं पण स्वाभिमान टिकवला. त्यांना आदर्श बनवा दादा. ते आदर्श बनवण्याच्या पात्रतेचे आहेत. आपला आदर्श जे लगीनच झालं नाही ते आपला आदर्श. जे लय झाले ते आपला आदर्श. ज्यांनी पैशासाठी आपलं अंगप्रदर्शनही केलं ते आपले आदर्श. बरोबर आहे का माता मावल्या. मला नवल वाटतं बाया तुमचं खरंच. काय तुम्ही टकमक टीव्ही बघत या. कीर्तनाला तेवढं नाही बसत दादा. टीव्हीत लय बघा तुम्ही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर.
स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. तुम्ही चांगलं असणं फार गरजेचं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर आईबापच चांगले नसतील तर लेकरांना दोष देण्यात अर्थ बिलकुल अर्थ नाही दादा. 8वीचं पोरग होतं, 8वीचं. मावा चोळतो मावा माझ्यासमोर. मला बोलायची सवय. मला लाज वाटते का गाबड्या तुला? चडीतला पॅन्टी त्याच्या त्यावर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणला, ए तू कोण? महाराज बिराज मंडपात. झालं ना कीर्तन, आता बोंबलायचं नाही. काय बोलावं महाराज बरं का. मी आले महाराज. समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का र? आताच म्हणलं तर बापाला भीत नाही. ती म्हणला, ए बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मागं बघितली. ती म्हणलं ती आवलात त्यातलीच अर्धी मागते म्हणून मागं घेतली. बरं का. तर बापच या जातीचा पोरग का माळकरी निघणार रे का दादा. आणि लई व्यसन केली लोकांनी. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हात वरे करा बरं. अरे खरे कसं का असं ना माणूस खरा तर आहे की. तुमच्यासारखा खोट्या जातीचा आहे का दादा? नाही मलाही कळलं तुमच्या टाळ्याचा अर्थ दादा बरं का. नाही मलाही कळला. जाऊ द्या. पण कमीत कमी ते खरे तर आहेत ना दादा. यांच्यासारखे तर नाहीत ना. अरे यातले 80% लोक खात्यात पित्यात पण हात नाही वरी करत. बरं ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशानं स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हा बरेच आहेत. नाही सुपारी सुद्धा महाराज बरं का. चला घ्या बरेच आहेत. बरं माझं म्हणणं काय, व्यसन करू नये. का करू नये दादा? जीवनात फार वाटोळ केलं या व्यसनाने. आणि दारू तर लई बेकार दादा. पण माझं काय म्हणणं आहे, दारू पिणाऱ्याला सांगून सुद्धा फायदा नाही. एकाची बायको माझ्याकडे आली. म्हणली ताई आमचं लईच पियतय, त्याला काय तर समजून सांगा. माता माऊल्याला आमच्या लई तरास दारोड्याचा का हो. लई तरास. बाया खरं आहे का? कधी काय बोलन कशावरून भांडणं काढीन भरोसा. कशानंही भांडतो. भाजीच्या मिठा म्हणून भांडतो, चपाती भाजली नाही म्हणून भांडतो. लय अवघड दादा, लय अवघड. महाराज एकाची बायको अशीच म्हणली. म्हणलं बरं ताई तुझ्या नवऱ्याला सांगते. त्याच्या नवऱ्याला म्हणलं हे बघ बाबा दारू पिणं वाईट असतं. ते म्हणला कशावरून वाईट असतं? म्हणलं बाबा दारू जीवनालाही घातक आहे, समाजात मान ठेवत नाही, कुटुंबाचं सुख देत नाही, दारू लई वाईट. ते म्हणला कशावरून वाईट? आता कसं सिद्ध करावं म्हणून मी काय केलं, एक दारूचा ग्लास घेतला, एक दुधाचा ग्लास घेतला, एक लाईटीचा किडा घेतला, दारूच्या ग्लासात टाकला, 2 मिनिटं ठेवला, मेला नाही. नीट ऐका, मेला बरं काय. दुसरा किडा घेतला, दुधाच्या ग्लासात टाकला, 2 मिनिटं ठेवला, मेला. दारूच्या ग्लासातला 1 सेकंदात मेला. मग मी त्याला म्हणलं बघ दारू किती वाईट आहे. ती मला म्हणला तू हिडी म्हणला तुला अक्कल नाही म्हणला. दारू पिणं किडे मुंग्याचं काम आहे, त्याला मरण लागवडो म्हणला. काय बोलावं लोकाला दादा. बोलणाऱ्याच्या जातीचे आहेत का दादा? लई चित्र. एकानं पिली दादा, पेलत परत पियत उडत उडत नालीत येऊन पडलं दादा. पडलं तर गप्त पडावं की नाही. त्याला लागली झोप. पहाटे 3ला आली जाग. त्याला वाटलं आपण घरीच आहे, बायकोनं लाईटी बंद केल्यात काय की. ती लागलं चापचाय. चापची डुकराची शिपटी आली हातात. ती डुकराला म्हणतोय गंगू, अगं ए गंगू तर रोज 2 येण्या घालती, आज एकच कशी हाताला लागायला लागली. काय बोलावं महाराज त्याला. लय अवघड दादा. काय सांगा म्हणून काय बोलावं समजून घ्या महाराज बरं का. लय अवघड असतं पिणाऱ्याचं. एक पिणारा माझ्याकडे आला. म्हणला तू कीर्तन करती ना? म्हणलं हो. तुला काही डाऊट आहे का? म्हणलं माझा एक प्रश्न आहे. म्हणलं विचार. म्हणला सांग इस दुनिया में सबसे क्या बडा. म्हणलं तर याला काय उत्तर द्यावं म्हणलं. मी म्हणलं हे बघ प्रत्येकाचं मस्तक जिथं नतमस्तक होतं ते मंदिर या जगात सगळ्यात मोठं आहे, कारण तिथं देवाचं वास्तव्य आहे. मी एवढं प्रेमानं सांगितलं. ती मला म्हणला अक्कल आहे का तुला? म्हणला मंदिर कैसे बडा वो तो शेषनाग पे खडा. मी म्हणलं बरं शेषनाग बडा. ती म्हणला शेषनाग कैसे बड़ा वो तो शिवजी के गले में पड़ा. म्हणलं बरं शिवजी बड़ा. ती म्हणला शिवजी कैसे बड़ा वो तो कैलाश पे खड़ा. म्हणलं कैलाश बड़ा. ती म्हणला कैलाश कैसे बड़ा वो तो रावण जी ने उखड़ा. म्हणलं मुस्कडच पुढीन तुझं बरं का. मी म्हणलं बरं चल रावण जी बड़ा. ती म्हणला रावण जी कैसे बड़ा वो तो राम जी के चरणों में पड़ा. म्हणलं बरं रामजी बड़ा. म्हणलं रामजी कैसे बड़ा वो तो सीता के पीछे पड़ा. म्हणलं मग तुझं म्हणणं काय तेवढं सांग, मला थोबाड वाजवायला नको. हां मी म्हणलं मला येत नाही, तू सांग. म्हणलं आली ना आता लाईनीवर ऐक माझं. ती स्वतःच ऐकायला होत्या दादा बरं का. म्हणलं सांग तूच सांग. ते म्हणलं ऐक दुनिया में वही सबसे बड़ा, दुनिया में वही सबसे बड़ा
दो दो क्वार्टर डाल के जो दो टांग पे खडा वही सबसे बडा. सगळ्यात मोठा तोच दादा, त्याच्यापेक्षा जीवनात मोठा दुसरा नाहीच दादा. म्हणून लक्षात घ्या, एवढी मोठी होऊ नका दादा. बरं काय, व्यसन आहे ना व्यसन, वासनेच्या संगी नको जाऊ म्हणा. ही जोपर्यंत व्यसन आहेत, आशा आहे, मोह आहे, माया आहे, अहंकार आहे, तोपर्यंत भक्त होणार नाही. मग भक्तच व्हायचं आहे ना, तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला लागतील. करावं काय लागेल? नावडे जनधन माता पिता. जनधन ठीक आहे, पण प्रश्न हा आहे, माता पिता का? प्रल्हादासारखे माता पिता जर आमच्या कुळात आले ना, तर परमार्थाला आडवे येणारे ते माता पिता सुद्धा आम्हाला नको आहेत. आणि जनधन तर पहिल्यापासून न आवडती गोष्ट आहे. महाराज, आम्हाला धन आवडतं, आम्हाला लोकांची स्तुती आवडते, लोकांनी कौतुक केलेलं आवडतं. हे जोपर्यंत आवडतंय तोपर्यंत पांडुरंग जवळ येऊ शकत नाही. जन आवडणं म्हणजे लोकांची स्तुती आम्हाला फार आवडते दादा, लोकांनी कौतुक केलेलं फार आवडतं. पण लक्षात घ्या, लोक म्हणजे कसं आहे ना, आता मुलं सुद्धा मुलीचं कौतुक करतात, पण ते सुद्धा का करतात? स्वार्थ आहे म्हणून करतात. तसं प्रत्येक नातं असतं. एखादा माणूस आमचं कौतुक करतो, पण लक्षात घ्यायचं, कौतुक ही कधी सुद्धा अपयशाची पायरी आहे. ते जर मनाला लावून घेतलं ना, तर कधी दणकून पडचाल भरोसा नाही. पण जेवढं होईल तेवढं लहान राहायचा प्रयत्न करता आला पाहिजे. ह्या लोकांपासून, या लोकांच्या कौतुकांपासून लांब राहता आलं पाहिजे. फुगलं नाही पाहिजे दादा, कारण आपण फुगलो ना दादा की लय अवघड होतं. पण असंही आपल्याकडं गर्व करावा एवढं ज्ञान अजून नाही आणि कधी येणार नाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायामध्ये 3 जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबाराय. ते तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मज पामरा काय थोरपण होईल तेवढं लहान राहता आलं पाहिजे. का? कारण लक्षात ठेवा, एखाद्या खिशात नोटा ठेवा आणि एका खिशात चिल्लर ठेवा, वाचतं काय? चिल्लर लय वाचतं दादा, पटतंय का बघा बरं का? चिल्लर लय वाचतं. महाराज, संत नदी कधी वाहत नाही, वाजत नाही, पण धबधबा एवढाच, पण भदा 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 वाचतोच दादा बरं का? लक्षात घ्या. म्हणजे जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, एक तर मोठं व्हायचा प्रयत्नच करायचा नाही. जेवढं लहान राहाल तेवढे सुखी आहेत दादा. एकदा मोठे झाले ना तर फार दुःखाच्या व्यापा आहेत दादा. म्हणून लक्षात घ्या, नारायण जवळ करायचं असेल तर ते अहंकार बाजूला करावा लागेल. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत देव जवळ येत नाही, कितीही ज्ञानी असू द्या. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हो तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव झाला ज्याच्या ठिकाणी अहंकार नाही, पण प्रत्येकाला असतोच. बघा बरं का, आता आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही. आमच्याकडे जर लग्न जमलं ना, सुपारी फोडायच्या टायमिंगला, सुपारी फोडायच्या अगोदर नवरीकडले नवरदेवाकडे बघायला येतात, किती इस्टेट आहे, काय आहे, घर आहे, कसे. तुमच्याकडे येतात का? हां, मग तेव्हा नवरदेवाचा बाप वर मान करू करू सांगतो, अय या बांधापासून त्या बांधापर्यंत दिसतंय का? कोणाचं आहे? पट्ट्यानं गमिवलंय. 3 हिरी 2 बोर आणि 3 मजली बांगला.
कोणाचा आहे? आपला आहे. अरे डांगऱ्या म्हणून म्हणून म्हणशील त्याचं तर तुझं नाही बरं का, ते तुझं नाही तर हे कुठं तुझं दादा. लक्षात घ्या, आपलं काही नाही. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. आपलं काय? मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. आपलं काहीच नाही दादा. आणि पैसा, अरे या कोरोनाच्या काळात तरी कळला असेल पैशाला किंमत. अरे करोडपती नवरा असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या, त्याची सखी बायको कुत्र्यासारखी वागणूक करती, कुत्र्यासारखी. तुकडा सुद्धा लांबून धार टच नाही मारा सर का, लय अवघड असते. पण लक्षात घ्या, जीवनामध्ये ना नाही काही म्हणा, पण कोरोनानं बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या आणि बऱ्याच गोष्टी वाईटही केल्या. कोरोनानं लय काही नाही, पण महाराज लोकांचं लय वाटोळं केलं. मी लोकांचं सांगत नाही, माझं माझं सांगते महाराज बरं का. लय वाटोळं केलं दादा. आता हे तुम्हाला एवढे आयटीत दिसतात की नाही, असे मस्त कुर्ते बिरते पॅन्टी बिंटी हे सगळे कलाकार. अरे 9 महिने निसतं बनेल आणि टावेल बिंदच धिंगाणा होता महाराज बरं का. काहीच केलं नाही यांनी. एकही सप्ताह नाही, एकही कीर्तन नाही. आणि कोण पुसत? अरे त्यांचं तर सोडा, मी माझं सांगते. मला असं वाटायचं मला घरात लय किंमत आहे. श्रीराम महाराज लय, तुम्ही आता सगळेजण घरी येऊन गेलेलेत, लय किंमत मला घरी लय. माझे वडील मी झोपले की आपलं पंखा बिंका लावायचे. बारक्या बहीण भावाला गोंधळ करायला सुद्धा परवानगी नव्हती. दिदी थकून आली, कीर्तन करून आली, झोपू दी. कॉलेजचे असाइनमेंट सुद्धा माझे लिहू द्यायचे. एवढी आईट होती माझी घरी. माझ्या आईनं मला हातात ताट द्यावा, हातात तांब्या द्यावा, इतकी आईट माझी. मला वाटायचं माझ्यासारखी सुंदर पोरगीच नाही, राजकुमारी मी, असं फिलिंग यायचं मला महाराज बरं का. मला वाटायचं मला लईच किंमत आहे घरात. जसं लॉकडाऊन पडलं, महिनाभर खपवून घेतलं घरच्यांनी मला. दुसऱ्या महिन्यात माझी आई म्हणली कीर्तन नाही काय नाही, कशानं स्वतः ताटत नाही, घास भांडीन काढ झाडून. 9 महिने तेवढाच धंदा केला महाराज बरं का, काही सुद्धा केलं नाही. लक्षात घ्या, विनोद म्हणून जरा रंगवून सांगायची पद्धत असते कीर्तन करायची, विनोद म्हणून सोडून द्या. पण लक्षात घ्या, कधी ना कधी वेळ बदलते बरं का, कधी ना कधी बदलते. आणि हे वेळेचं विशेष आहे की बदलते, चांगली सुद्धा. आणि जर वाईट बदलते तर चांगली का बदलणार नाही. पण चांगली येतं वर माज करू नये बरं का. नाही मला तर लय माज आलता, मी खरं नाही खोटं नाही बोलत. अरे एका सुद्धा फोनला मी रिप्लाय दिला नाही. बऱ्याच जणाला माहीत असेल महाराज बरं का. मेसेजला रिप्लाय नाही, फोनला माघारी नाही. वर्षभराच्या तारखा बुक कशाला तोंडाची वापा घालवायची म्हणलं. एकही फोनला रिप्लाय नाही. आता मिस कॉल आला तरी माघारी करते. असली तारीख एखादी तर काय करीत महाराज बरं का, तेवढंच घ्या करून महाराज. आता ही चिखलबीडवाले फोन केला महाराज मला. आता कुणी केला मला काही माहीत नाही बरं का, पण फोन केला, ताई नाही एवढ्यात भागवा, एवढ्यात भागवा. मी म्हणलं घे करून, पुन्हा बंद पडलं तर काय करीत महाराज बरं का. म्हणलं ताणलंही नाही दादा, काय सांगता. पण लक्षात घ्या, विनोद म्हणून सोडून द्या. पण कोरोनानं लई गोष्टी